सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. मिलन अभी आधा अधुरा आहे, भाग 176. राणीची ब्रा फेकली आणि मग रोहित फ्रेश झाला आणि तो बाहेर आलाच नाही. सगळेजण नाश्ता करत होते, पण आज रोहित आला नाही. 2 दिवस त्यानं राणीच्या जाण्याचा आपल्यावर काहीच परिणाम होत नाही असं दाखवलं, जेणेकरून घरातल्यांना वाईट वाटू नये. कारण रोहित खचला, त्यानं अन्न पाणी सोडलं तर नक्कीच घरातले दुःखी होणार होते. रोहितला सगळ्या बाजूने सगळ्यांचा विचार करावा लागत होता. पण आता हळूहळू सतत राणी आठवायची. त्याला त्याचा त्रास व्हायचा. दिवसभर कामामध्ये असायचा, रात्री ड्रिंक करायचा, त्यामुळे त्याला तिची जास्त तीव्र आठवण येत नव्हती. पण सकाळी आणि रूममध्ये असल्यावर त्याला तिची जास्त आठवण यायची. रूममध्ये थांबू वाटत नव्हतं आणि तो फ्रेश होऊन तसाच जिथं राणी अभ्यासाला बसते त्या खुर्चीकडे बघायचा आणि त्याला ती अजूनही जशीची तशी अभ्यास करताना दिसायची. पेन डोक्यामध्ये घालणार, ती त्या पेनानं डोकं खाजवणार, पेन कानामागे अडकवणार, केसांच्या बडसोबत त्या पेनानं खेळणार. असं करता करता तिचा अभ्यास सुरू असायचा आणि हे सगळं जसंच्या तसं दिसायचं आणि त्याचे डोळे आणखीन भरून यायचे. आणि तो खूप रागात नेहमीसारखाच म्हणायला गेला, राणी, आय हेट यू. पण आता त्याच्या तोंडातून हेट यू हे शब्द निघालेच नाहीत आणि मधूनच तो पूर्ण भाव आवेशात म्हणाला, राणी, आय लव्ह यू. तू का असं केलंस? मी तुला कधीही माफ करणार नाही. का मला तुझी सवय लावलीस आणि का मला त्रास दिलास? का मला फसवलं? माझ्यात काय कमी होतं गं? मी नाही तुला विसरू शकत, कारण तुझ्यामध्ये मी गुंतलो होतो. तुझ्या श्वासात माझे श्वास अडकले होते आणि माझ्या नसानसात तू रक्त होऊन सळसळ वाहत होतीस आणि अजूनही वाहतेस. मी तुला कित्येक वेळा सांगितलं की तू चुकू नकोस. तू पहिलीच मुलगी आहेस जिनं मला जगायला शिकवलं. तिच्यासोबत मी आयुष्याचे प्रत्येक रंग पाहिले, जिच्यासोबत मी नाचलो, हसलो, खेळलो आणि जिच्यावर मी खूप मनापासून प्रेम केलं, अशी तू एकमेव आणि पहिली आहेस. आणि तू माझ्या आयुष्यातून कधीच दूर जाऊ नकोस. मी तुला खूप वेळा सांगितलं होतं, पण तू का नाही माझं ऐकलं? आणि मला माहीत आहे तुझं त्याच्यावर प्रेम होतं. माझं चुकलं का? मी तुला जबरदस्ती माझ्याशी लग्न करायला लावलं. पण नंतर मी तुझ्या प्रेमात पडलो, यात माझी काय चूक? तुझ्या आयुष्यात असतील एकापेक्षा जास्त पुरुष, पण मला आता तुझ्याशिवाय आणि तुझ्या व्यतिरिक्त दुसरं कोणीही नव्हतं. मग तू का असं केलंस? असं म्हणून रोहित बेडवर उंजळीमध्ये चेहरा लपवून बायकांसारखा रडत होता अक्षरशः. आणि इकडे जानकी म्हणाली, हे काय, रोहित आला नाही का खायला? राहुल, रात्री तो कधी आला? राहुल म्हणाला, आई, रात्री खूप उशिरा आलाय तो आणि अगं ड्रिंक करण्याचं प्रमाण वाढलंय त्याचं. रोशन चिडून म्हणाला, हो ना, आता ड्रिंकचं प्रमाण वाढेल, मग सिगारेट पिल, ऑल टाईम नशेत राहील वहिनीला विसरण्यासाठी. पण 4 पावलं जाऊन इगो बाजूला ठेवून तिला घेऊन नाही येणार तो. ज्या अर्थी तिची इतकी आठवण येते ना, त्या अर्थी ती नक्कीच चांगली आहे, हे त्याच्या मनालाही माहीत आहे. पण दादाचा इगो आणि संशय आडवा येतो आणि याबद्दल मी त्याला कधीच नाही माफ करणार. बिचारी वहिनी आता कुठे असेल काय माहीत? मल्हारराव म्हणाले, खरंच कुठे गेली असेल राणी? ती घरी का थांबली नाही? जानकी म्हणाली आणि घाबरून म्हणाली, अहो, आपल्याला उशीर झाला का तिच्याशी कॉन्टॅक्ट करायला? रोशन म्हणाला, मी त्याच वेळी म्हणत होतो की तिला जाऊ देऊ नका, पण तिच्यासाठी दरवाजा बंद केला घराचा, मग ती कुठे जाणार? मला तर भीती वाटते तिनं तिच्या जीवाचं काही बरं वाईट करू नये. इतक्यात सपना म्हणाली, नाही भाऊजी, राणी इतकी लेचीपेची नाही, ती खूप खमकी आणि समजूतदार आहे. मल्हारराव म्हणाले, सपना, अगं कितीही समजूतदार असलं तरीही एकाच वेळी चारित्र्यावर संशय, आरोप आणि त्याच वेळी नवऱ्यानं घरातून हाकलून देणं, हे आगात कोणती मुलगी सोसेल गं? आणि हे सगळं सोसून जर राणी उभी राहिली ना, तर खरंच तिला वाघीण म्हणावं लागेल. सोनम म्हणाली, मी दादांना बोलवून आणते. जानकी म्हणाली, सोनम सावकाश, त्याचा मूड कसा असेल माहीत नाही, पण तू जरा जपून जा.
आणि सोनम म्हणाली हो आई. आणि इकडे रोहित रडत होता. इतक्यात त्याच्या दरवाजावर टकटक वाजली. तसं त्यानं त्याचे अश्रू आवरले आणि पुन्हा कठोर मनाचा मुखवटा तयार केला चेहऱ्यावर. डोळे पुसून त्यानं दरवाजा उघडला आणि पटकन पाठ फिरवली. आणि कोण आलंय आतमध्ये हे त्यानं पाहिलंच नाही. मग सोनम आत आली आणि म्हणाली रोहित दादा, नाश्ता करायला चला ना, सगळे तुमच्यासाठी थांबले आहेत. आणि तो ओढलेल्या आवाजात म्हणाला येतो, तू हो पुढे. आणि सोनम म्हणाली ठीक आहे. आणि ती निघाली. इतक्यात रोहित तिला म्हणाला सोनम, पहिली आणि शेवटची वॉर्निंग तुझ्यासाठी, या रूममध्ये पुन्हा कधीच यायचं नाही. तशी सोनम घाबरली आणि म्हणाली दादा काय झालं, माझं काही चुकलं का? आणि रोहित म्हणाला तुझं काहीच नाही चुकलं, पण ही रिक्वेस्ट आहे असं समज. आणि या घरातले नोकर पकडून सगळ्या स्त्रियांना सांग की माझ्या रूममध्ये इथून पुढे कोणत्याही मुलीनं एंट्री करायची नाही. सोनमला आता कळत होतं की रोहितला सगळ्या स्त्री जातीचा राग यायला लागलेला आहे. आणि सोनम म्हणाली दादा आईने पण नाही यायचं का? आणि रोहित कठोर काळजाचा होत म्हणाला हो, आईनं सुद्धा या रूममध्ये पाऊल ठेवायचं नाही. आणि ती म्हणाली ठीक आहे, तुम्ही या, पुन्हा अशी चूक होणार नाही माझ्याकडून. आणि मग ती पुढे गेली. सपनाला जानकीला म्हणाली की दादानं आतमध्ये यायचं नाही असं सांगितलंय. जानकी घाबरून म्हणाली शेवटी ज्याची भीती होती तेच व्हायला लागले. रोहित आता सगळ्यांचा तिरस्कार करायला लागलाय. मालक काय करायचं हो, त्याची मनस्थिती पुन्हा पहिल्यासारखी व्हायला लागली आहे. मल्हारराव म्हणाले मल्हारराव काहीतरी बोलणार इतक्यात रोहित आला तिकडून आणि तो विषय त्यांनी तिथंच बंद केला आणि नाश्ता करायला लागले. सोनम वाढायला लागली तर रोहित म्हणाला नको आई तू वाढ. आणि त्यानं आता सोनम सपना सगळ्यांशीच नातं तोडलं. आधीच तो मुलींशी कमी बोलायचा, पण लग्न झाल्यानंतर सोनमशी जास्त बोलत होता राणी सोडून. पण आता सगळं बंद केलं त्यानं आणि पुन्हा हट्टी योग्यासारखा तो वागायला लागला, ज्याला स्त्रीचा सहवास, स्त्रीशी बोलणं आवडत नाही असा. आणि मग खात खात मल्हारराव म्हणाले रोहित, तसा रोहितच म्हणाला बाबा मलाच तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. आणि आता मल्हाररावांना काय बोलायचं आहे, पटकन बोल वगैरे असलं काहीही बोलण्याची संधी न देता बेधडकपणे रोहित म्हणाला मी हा पक्ष सोडतोय, मला नाही जमणार कुणाच्या ताटाखालचं मांजर व्हायला. त्यांनी आधी माझं कौतुक करायचं, मला स्वप्न दाखवायचे आणि उंच उंच डोंगरावर न्यायचं, हरभऱ्याच्या झाडावर चढवायचं, नंतर मला डोंगरावरून ढकलून दिल्यासारखं पदावरून काढून टाकायचं आणि मी हांजी हांजी करायची. मला जमणार नाही. मी माझ्या मनाचा मालक आहे आणि मला माझा स्वतःचा पक्ष काढायचा आहे. आणि हे ऐकलं तसं डायनिंग टेबलवर सगळे शॉक झाले. आणि आता बाप असूनसुद्धा मल्हारराव त्याला काही नाही बोलू शकले, कारण रोहित साहेबांचा स्वभावच असा होता, तिरसट, हेकेखोर, खमका आणि आत्मविश्वासू. लात मारीन तिथं पाणी काढूनच दाखवीन असा होता तो. आणि हे सगळं करताना कोणाची किती मनं दुखावली, कोण किती कोसळलं, कोण किती रडलं याचा त्याला फरक पडत नव्हता. आणि राहुल म्हणाला रोहित तू खरंच असा विचार करतोस का नवीन पक्ष काढण्याचा? आणि रोहित खात खात सहजच म्हणाला दादा ज्यावेळी राजीनामा दिला त्याच्या दुसऱ्या मिनिटापासून काम सुरू झाले नव्या पक्षाचं, थोड्या दिवसातच तुम्हाला कळेल. आणि आता मल्हाररावांना खरंच काळजी वाटायला लागली, रोहितची नाही त्याच्या पक्षाच्या पक्षश्रेष्ठीची. कारण आता जिल्ह्यातली वोटिंग बँक रोहित खेचून आणणार म्हणजे आणणार, मग कुणी कितीही बोंबला. रोहितची लोकप्रियता शिखरावर पोहोचलेली होती आणि त्याच्यासारखा दुसरा कोणीही इथे नव्हताच त्याला टक्कर देणारं. याआधी जो कोणी आमदार व्हायचा त्यांना सूर्यवंशींचं पाठबळ द्यायचे, पैसा द्यायचे, मत द्यायचे आणि दुसऱ्याला निवडून आणायचं. पण आता रोहितच म्हणाला होता की आपण इतकं सगळं दुसऱ्यांसाठी करतो तर आपण स्वतः का नाही उभं राहायचं. आणि म्हणून तो राजकारणात पडला होता. आणि आता रोहित पक्ष काढणार म्हणजे काढणार हे त्यांना माहीत होतं आणि तेही गप्प झाले. आणि रोहित नाश्ता करून उठला आणि म्हणाला माझ्या खोलीत कोणीही जाणार नाही, सोनमने तुम्हाला सांगितलं असेलच. आणि बाबा पक्षश्रेष्ठीसोबत तुमचे मित्रत्वाचे संबंध असू द्या, माझं त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही. आणि तुम्ही तुमच्या मुलाच्या विरोधात त्यांना फंडिंग करू शकता, मला फंडिंगची गरज नाही. जनता जनार्दनाचा कौल हीच माझी संपत्ती आणि माझं काम, माझी समाजसेवेची तळमळ हीच माझ्या कामाची पोचपावती. आणि इथून पुढचं सगळं आयुष्य मी समाजसेवेला वाहणार, माझ्याकडून कुटुंबात अपेक्षा कमी ठेवा असं म्हणून तो निघून गेला. आणि जानकी म्हणाली मालक आता हे काय होऊन बसलं हो. राहुल म्हणाला आई कशाला काळजी करतेस, त्याला काय करायचं ते करू दे, आपण राणीला शोधू.
मग आता असेच आणखीन 3-4 दिवस गेले. इकडे मनोज, राणी, तिचा भाऊ मावशीच्या घरी आले. मावशी स्वभावानं चांगली होती, पण आसपासची मंडळी काही बरी नव्हती. 17 जणांची 17 तोंड. मनोजलाच म्हणायचे, मुलगी पळवून आणलीस की काय? मनोज तिथे सगळ्यांच्या ओळखीचा होता. तो कधीमधी जायचा मावशीकडे, त्यामुळे त्याच्या ओळखी होत्या भरपूर. त्यामुळे राहायला सुद्धा अडचण यायला लागली. पण आता राणीसोबत तिची आई असल्यामुळे जास्त कोणी प्रश्नचिन्ह उभा करत नव्हतं. राणीचे डोळे संध्याकाळ झाली की रोहितच्या आठवणीनं भरून यायचे. आज जर त्यांना कळलं असतं की मी आई होणार आहे, तर जगातलं प्रत्येक सुख त्यांनी माझ्या पायात आणून टाकलं असतं. या गैरसमजाबद्दल मी त्यांना दोष देतच नाही सर. फक्त तुमचा विश्वास कमी पडला आणि मी सावध राहायला कमी पडले आणि आपले शत्रू आपल्यावर भारी पडले. मला माहीत आहे तुम्ही स्वतःला खूप त्रास करून घेताय, पण मी आता तुमच्या नजरेसमोरून दूर आले. आणि मी कशाला त्रास करून घेता आल्यावर? खरंच तुम्ही माझ्यावर इतकं रुसलाय का? इतका तिरस्कार करताय का की तुम्ही मला मारायला माणसं पाठवली? कधीतरी तुम्ही म्हणाला होता की राणी, तू माझा प्राण आहेस, मला सोडून जाऊ नको. आणि आता तुम्हीच तुमच्या प्राणाला तुमच्यापासून स्वर्गात पाठवत होता की तिचा जीव घेऊन. आणि मला हेही माहीत आहे की तुम्ही माझ्यानंतर दुसऱ्या कोणत्याच मुलीसोबत हसून खेळून वागणार नाही, कारण तुमच्या कठोर हृदयातलं प्रेम मीच बाहेर काढलं होतं आणि ते फक्त आणि फक्त माझ्यासाठीच होतं. असं म्हणून राणी फार दुःखी होत होती. त्यानं तिच्या गळ्यात दिवाळीचं गिफ्ट म्हणून घातलेलं, त्याच्या प्रेमाची निशाणी असलेलं, आर असलेलं ते लॉकेट हातात घेतलं आणि तिलासुद्धा रोहितसारखीच सकाळ संध्याकाळ दुपार प्रत्येक क्षणाला त्याची आठवण यायची. त्याचं जबरदस्तीचं प्रेम करणं, हक्काने फटके देईन राणी, मारीन राणी, राणी जवळ ये ना, राणी असं कर ना, राणी तसं कर ना. आणि लाडात कसा म्हणतो, ए राणी, शहाणी आमची राणी. किती तो रोमॅन्टिकपणा, सगळं आठवायचं. आणि ती रडायची. इतक्यात तिची आई तिच्यासाठी दूध घेऊन आली. राणीनं डोळे पुसले आणि स्वतःला शांत केलं आणि तिनं ते लॉकेट पुन्हा मांडीच्या आड लपवून ठेवलं. राणीची आई म्हणाली, राणी बाळा, नको त्रास करून घेऊ. हे बघ, हा मार्ग तूच निवडला आहेस. मी आता तुला काहीच बोलणार नाही. मी फक्त तुला साथ देणार आहे. माझं ऐकूनच तू लग्नाला तयार झालीस. मोठी लोकं, मोठी श्रीमंती बघून मीही भाळले, पण आता असं वाटतं की तुला मनोजसोबत लग्न करण्यासाठी परवानगी दिली असती तर खूप बरं झालं असतं. कारण गरीब लोकांचं दुःख जाणतात आणि श्रीमंत लोक मात्र सुनांना घरातून हाकलून देतात आणि अब्रू जपत बसतात. राणी, मला माहीत आहे तू खोटं बोलू शकते, पण कोणाला असं विचित्र प्रकारे फसवू नाही शकत, तेही इतक्या टोकाचं. राणी म्हणाली, आई असू दे गं, नको टेन्शन घेऊ, होईल सगळं. राणीची आई म्हणाली, अगं तू मलाच दिलासा देतेस का? दिलासा तर मी तुला दिला पाहिजे. आणि मी बोलू का गं? तू माझ्यावर चिडणार नाहीस ना? आणि आता आईला काय बोलायचं आहे हे राणीने ओळखलं आणि राणी म्हणाली, हे लहान बाळ आहे, तोपर्यंत पोटामध्ये मारून टाक आणि म्हणून मनोजसोबत लग्न कर, असंच ना? तसं तिच्या आईने तिच्याकडे चकित होऊन बघितलं आणि म्हणाली, राणी तुला कसं कळलं गं की मी हेच बोलणार होते? आणि राणी म्हणाली, आई तुझे डोळे सगळं बोलतात गं माझ्याशी. पण आई, मी सरांची बायको आहे, मरेपर्यंत त्यांचीच बायको राहील. आणि त्यांना खूप हौस होती गं बाळाची. आणि बघ ना, आता ती हौससुद्धा मी पूर्ण करणार होते. आणि मनोजवर माझा काहीच हक्क नाही, तो फक्त माझा बेस्ट फ्रेंड आहे. लग्नानंतर मी त्याला त्या नजरेनं पुन्हा कधीच बघितलं नाही. आमच्यात आहे ती फक्त निखळ मैत्री. आणि माझं लग्न झालेलं असताना, मी गरोदर असताना अशा मुलीसोबत त्यानं का लग्न करावं हे मलाच मंजूर नाही. त्यानं त्याच्यासाठीच फ्रेश पार्टनर शोधावा, कारण मी त्याच्या पात्रतेची राहिली नाही. आणि माझ्या मनात फक्त आणि फक्त रोहित सर आहेत. आणि हे मनोजनं सुद्धा ऐकलं आणि तो हसून पुढे आला आणि म्हणाला, माझी फ्रेंड खूप चांगली आहे आणि असू दे, तुझ्यात आणि माझ्यात फक्त मैत्रीच असू दे. त्या नात्यातही मी खूप सुखी आहे. आणि चल दूध पी. राणी म्हणाली, नको. मनोज म्हणाला, माझं नाही ऐकणार का तू? बेस्ट फ्रेंड म्हणतेस ना मला, मग पी. आणि आपल्यासाठी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतोय, शिक्षण थांबता नाही आपलं. मी पार्ट टाईम जॉबही शोधला आहे. राणी म्हणाली, मनोज मीही जॉब करेन, मी नाही घरी बसू शकत. माझ्यावर सुद्धा माझ्या कुटुंबाची, भावाची जबाबदारी आहे, त्याचं शिक्षण आहे आणि जोपर्यंत मला शक्य आहे तोपर्यंत मी करते. मनोज म्हणाला, हो चालेल. आणि अशा प्रकारे मनोज राणी एकमेकांचा आधार होत पुढे निघाले. आणि आता इकडे सुद्धा संध्याकाळ झाली आणि नेहमीसारखाच रोहित ड्रिंक करत बसला होता.
त्याला सिद्धूचा फोन आला आणि सिद्धू म्हणाला, रोहित अरे यार कुठे आहेस तू? ऐक ना, जरा ये ना आपल्या नेहमीच्या ठिकाणी. आणि रोहित म्हणाला, नको मी नाही येऊ शकत, मी माझी ड्रिंक करतोय, तुमचं तुम्ही बघा. आणि आता सगळ्याच मित्रांचा मूड ऑफ झाला आणि रोहित आपल्याला असा का दूर दूर राहतोय, आपल्यापासून आपल्याला का टाळतो हे त्यांना कळेना. आणि टिंगूला विचारलं की तू त्याच्यासोबत सतत असतो, मग रोहितला झाले तरी काय? आणि टिंगू म्हणाला, काय नाही बाबा, तो तर नॉर्मल असतो. पण आता मंकू म्हणजेच मकरंद म्हणाला, अरे पण हल्ली रोहितसोबत राणीवहिनी कुठेच दिसत नाही, नक्की काय भानगड असेल? रोहित आपल्यापासून काही लपवतोय का? आणि टिंगू म्हणाला, ठीक आहे, तसं असेल तर आपण शोधून काढूया. आणि चला असं म्हणून ते जिथं रोहित बसला होता तिथं गेले. त्याला म्हणाले, साल्या चोरून चोरून पितस का? आणि आम्हाला आता तो विचारत पण नाही. आणि आता रोहितने एका हातात सिगारेट घेतली होती, त्याच हातामध्ये त्यानं दारूचा ग्लासही पकडला होता. आणि तो सिगारेट केव्हापासून ओढायला लागला याचंही मित्रांना आश्चर्य वाटलं. आणि त्याच्या हातातून सिगारेट ओढून घेतली. आणि सिद्धू म्हणाला, रोहित हे काय रे, तू असं आमच्यापासून दूर दूर का राहतो? पहिल्यासारखा हसत नाही, जोक करत नाही. आणि रोहितने आता दारूचा ग्लास तिथंच ठेवला आणि गुपचूप गाडीत जाऊन बसला. मकरंद म्हणाला, रोहित अरे असं का करतोस, सांग ना काहीतरी. हे बघ, जर तू नाही सांगितलं ना तर आम्ही कोणीच तुझ्याशी बोलणार नाही. तसा रोहित चिडला आणि त्याच्या कानाखाली देत म्हणाला, निघ, तू सुद्धा निघ आणि मला एकटं सोड, कुणीही माझ्याजवळ राहू नका. सगळ्यांनी मला फसवा, मला सोडा आणि जा, मी लायकीचाच नाही ना. असं म्हणून रोहित निघून गेला. सिद्धूनं मकरंदला समजवलं आणि म्हणाला, तो नशेत आहे, त्याच्या वाईट वाटून घेऊ नकोस. आणि मकरंद म्हणाला, त्यानं कानाखाली मारली, त्याचं वाईट वाटलं नाही रे, पण त्याचं दुःख काय आहे हे त्यानं सांगावं. तो आपल्याला मित्र मानतच नाही का? पण आपण तरी ते शोधलंच पाहिजे, नाहीतर आपण कसले मित्र? रोशनला किंवा आता राहुलला विचारूया असं त्यांनी ठरवलं. आणि रोहितसाठी जागा होता, रोशनही जागा होता. आणि रोहित लटपट लटपट करत घरी आला आणि रोशननं त्याला सावरलं. रोहित त्याला म्हणाला, चल हो बाजूला, तुला राग येतो ना माझा, आणि तुझी राणीवहिनी योग्य वाटते ना, मग सोड मला. रोशन म्हणाला, ए दादा, अरे असं काय करतोस, तू दररोज इतकी का पितोस? आणि रोहित म्हणाला, माझी मर्जी. असं म्हणून तो रोशनला ढकलून स्वतः रूममध्ये गेला. आणि गेल्या गेल्या त्यानं डोळे मिटले नाहीत, कारण डोळे मिटले की राणी दिसते. तर त्यानं आता शूज वगैरे काढले, कपडे काढून बेडवर झोपला. आणि जसे डोळे झाकले आणि पुन्हा थोडेसे उघडले, पुन्हा त्याला राणी जमिनीवर चटई टाकलेली आणि त्या चटईवर झोपलेली दिसली, शॉर्ट ड्रेस घातलेली आणि खाली झोपली होती. त्याच्याकडे दोन्ही हात पसरून फार फार घायाळ होत, नशिला नजरेनं गालात मादक हसून त्याला जवळ येण्याचा इशारा करत होती. आणि तिला बघितली, त्याचा पुन्हा रोमॅन्टिक मूड बदलला, गालात हसला आणि पुन्हा राणीनं सगळे केस एका बाजूला घेतले, त्याच्याकडे तिची उघडी गोरी गोरी पाठ केली आणि तशीच पालथी झोपली. रोहित आता स्वतःला रोखू नाही शकला. तोही म्हणाला, राणी तू खाली का झोपलीस, वर ये ना, अख्खा बेड रिकामा आहे. आणि राणी लाडात येऊन हट्ट करत म्हणाली, पण मला जमिनीवर झोपायचं आहे, तुम्हीच खाली या. आणि आता रोहित खाली गेला. नशेतच तिथेच राणीच्या उशीला राणी समजून गठ्ठ मिठी मारत झोपला. आणि आता हे रोजचं झालं होतं रोहितचं. शुद्धीत असल्यावर तिचा रागराग करायचा आणि नशेत असल्यावर त्याला ती गोड वाटायची आणि म्हणून त्याला कायम नशेत राहू वाटायचं. प्रत्येक माणसाच्या आतमध्ये दोन मनं असतात. रोहितचं एक मन तिच्यावर खूप प्रेम करत होतं आणि दुसरं मन तिचा तिरस्कार करत होतं. आणि तिरस्कार करणारं मन तिच्यावर प्रेम करणाऱ्या मनाला दाबत होतं. ते प्रेम बाहेर येऊ देत नव्हतं. आणि शुद्धीत असल्यावर तो त्याच्या मनाचंही ऐकत नव्हता. पण त्याच्या राणीवर प्रेम करणाऱ्या मनाची वेदना नशेत असतानाच त्याला कळायची. आणि नशेत असतानाच तिच्यावरचं प्रेम उफाळून यायचं. आणि तो नशेतच तिच्या आठवणींवर प्रेम करायचा. आणि रोहित आता तिथेच झोपला आणि नशेतच राणी आय लव्ह यू, राणी आय लव्ह यू सो मच असं त्यानं जप सुरू केला. पण शुद्धीत आल्यावर त्याच्यातला जो हट्टी, हेकेखोर आणि संशयी रोहित असायचा, त्याला या नशेतल्या रोहितच्या प्रेमाची काहीच आठवत नसायचं. तसं तो सकाळी उठून शुद्धीत आला आणि स्वतःला असं जमिनीवर झोपलेलं बघितलं. त्यालाच आश्चर्य वाटलं. त्यानं अख्खी रात्र जमिनीवर झोपून काढली होती, फरशीवर. त्यानं बेडवर बघितलं तर पुन्हा राणी बेडवर चढून बसली होती आणि तिथून रोहितला म्हणायची, रोहित सर, तुम्ही खाली काय करताय, बेडवर या ना झोपायला, तुमचाच बेड आहे.
आणि त्याला राग आला. त्यानं उशी घेतली आणि बेडवर नसलेल्या राणीला फेकून मारली आणि पुन्हा रागात म्हणाला, आय हेट यू.